यवतमाळच्या शारदा चौक परिसरात नेहमीप्रमाणे पोलीस विभागामार्फत जनजागृती म्हणून मॉकड्रिल करण्यात येते। अशातच गुरुवारी पार पडलेल्या मॉकड्रिल दरम्यान शाहरुख अली या युवकाच्या डोळ्याला दगडाचा तुकडा लागल्याने त्याला दुखापत झाली असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे। दंगल हाताळण्यासाठी प्रात्यक्षिक म्हणून पोलीस मॉकड्रिल करीत असतात। यवतमाळच्या पोलिसांनी देखील शारदा चौकात मॉकड्रिल केली, मात्र ती एका युवकाच्या जीवाशी खेळ करणारी ठरली। पोलिसांनी अचानक प्रात्यक्षिक सुरू करीत टायर पेटविला, तसेच स्टेन ग्रेनेड फोडले। त्यावेळी ग्रेनेडचा तुकडा किंवा छोटा दगड तेथे उभ्या असलेल्या शाहरुख अली या युवकाच्या डोळ्याला लागल्याने तो जखमी झाला। त्याच्या डोळ्यातून रक्तस्राव सुरू झाल्याने त्या जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डोळ्याला गंभीर इजा पोहोचली असल्याने शाहरुख अलीला नागपूर येथे हलविण्यात आले। शारदा चौक हा यवतमाळचा अत्यंत वर्दळीचा व गजबजलेला भाग आहे। या ठिकाणी मॉकड्रिल करताना बघ्यांची प्रचंड गर्दी झाली, मात्र त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडली, असा आरोप जखमींच्या कुटुंबियांनी केला। मेरे शोहर का नाम शाहरुख अली है और उनके अब्बू का नाम तसव्वर अली है। पुलिस लोग शारदा चौक पे बम फोड़ने के लिए आए थे, तो उन्होंने जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनकी आंखें दोनों भी अंधी हो गई। इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए, तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की है। उसके बाद हम लोग एसपी के पास गए, तो एसपी ने भी हमें बोले कि सिटी पुलिस स्टेशन में जाके रिपोर्ट करवाओ। उसके रिपोर्ट करवाने के बाद भी सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें हकाल दी। मांग क्या है इस मामले में? हमारी इस मांग ये है कि हमें 3 बेटियां हैं और हमारे वालिद भी नहीं है जिंदा, और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं। तो हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को हमको इंसाफ दिलाओ करके, पुलिस वालों के लिए हम ये करें। गणपतीपोळा या सणासंबंधाने शारदा चौक येथे पोलीस स्टेशन अवधूतवाडी, पोलीस स्टेशन यवतमाळ शहर तसेच जिल्हा वाहतूक शाखा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या मुबलक स्टाफसह मॉकड्रिल प्रक्रिया सुरू असताना मॉकड्रिलच्या सर्व प्रक्रिया करताना लोकांना वारंवार सूचना देऊन मागे पांगवण्यात येत होतं। इवन ट्रॅफिक दोन्हीकडचं ट्रॅफिकसुद्धा थांबवण्यात आलं होतं। सदर मॉकड्रिलच्या वेळेस योग्य ती काळजी घेण्यात आली। वारंवार लोकांना मागे त्या मॉकड्रिलची एक मोकळी जागा असते, त्या मोकळ्या जागेपासून वारंवार मागे ठेवण्यात आलं आणि जे याच्यात प्रात्यक्षिक करण्यात जे हे अनुभवी असतात ते असे DI यांना प्रचारण करण्यात आलं होतं। आणि मॉकड्रिल शांततेत चालू असताना मॉकड्रिल संपल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का 2 व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत त्या स्टेन ग्रेनेड फोडल्यामुळे, आणि ते लागलीच आम्ही त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या दवाखान्यात नेलं। आता सध्या एका तरुणाला डोळ्याला जखम झाल्यामुळे त्याचा नागपूर येथे उपचार सुरू आहे।